नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत गोपाळ आणि अधोक्षज पप्याच्या आईची नजर चुकून पप्याला भेटायला घरात येतात. अधोक्षज बोलू लागतो, पप्या बघ तुला भेटायला कोण आलंय, गोपाळ दादा. त्यावर गोपाळ चेष्टा करू लागतो आणि म्हणतो, अरे दिसत असेल की त्याला, मी काय अदृश्य आहे वय. त्यावर अधोक्षज म्हणतो, अरे हा मी तर विसरलोच होतो, दे टाळी. पण पप्या मात्र शांत पडलेला असतो. गोपाळ आणि अधोक्षज पप्या बोलत नसल्यामुळे नाराज होतात. पुढे अधोक्षज बोलू लागतो, अरे पप्या ऐक ना, काही नको देऊ, पण आमच्याशी बोल ना, आम्ही तुला भेटायला आलोय. पुढे गोपाळ बोलू लागतो, अरे पप्या आपल्याला मॅच लावायची बरं का, आणि तू त्यासाठी लवकर बरा होय, कारण तूच आमचा तारणहार आहेस. आम्ही तुला कधी बोललो नाही, पण तू कॉमेंट्री आणि फिल्डिंग करतो त्यामुळेच आपण जिंकतो. त्यावर अधोक्षज म्हणतो, अरे पप्या आपण जिंकल्यानंतर 20 गारीगार मिळणार आहेत आणि ते सगळे आम्ही तुलाच देणार आहे. इंदू त्यांचं बोलणं खिडकीतनं ऐकत असते. तेवढ्यात तिला पाठीमागून कोणीतरी गेल्याचा भास होतो आणि ती म्हणते, कोण आहे. विठू मंदिरामध्ये व्यंकू महाराज आणि गावकरी जमलेले असतात आणि ते गावात आलेल्या भूताबद्दल चर्चा करू लागतात. आप्पा म्हणू लागतात, गेल्या काही आठवड्यापासून आपल्या गावाचे भीतीचं वातावरण तयार झालंय, म्हणजे पप्याचं आजारपण आणि डरमाळ्याचं विचित्र वागणं, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यावर रामा बोलतो, खरंय दुर्लक्ष करून चालणार नाही. तो पुढे व्यंकू महाराजांना विचारू लागतो, पण व्यंकू महाराज तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालं असेल हे सगळं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, खरं तर धनेश हा आमच्या मोठ्या भावाचा एकदम खास माणूस आणि एवढा तरणा तगडा गडी तो असं काय वागतोय तेच आम्हाला कळत नाही. तेवढ्यात बाळंबट बोलू लागतो, महाराज मी काय म्हणतो, हा भानामती आगोरीचा प्रकार तर नसेल ना, म्हणजे आता त्यांचा नंबर लागला पुढचा आपला तर नसेल ना. त्यावर व्यंकू महाराज बोलू लागता, अहो बाळंबट काय बोलताय तुम्ही, अहो खिशात मोबाईल घेऊन फिरतो आपण, लॅपटॉपचा जमाना आहे आणि तुम्ही हे काय बोलताय. पोपटराव तिथे येतात आणि म्हणू लागतात, म्हणजे आमचे सन्माननीय आजोबा म्हणायचे भूत आहेत ते काय खोटं होतं का, आणि ते तिथे त्यांच्यात येऊन बसतात. पुढे ते म्हणू लागतात, एकदा आमचे आजोबा बैलगाडीने प्रवास करत होती. बैल पुढे चालत होती आणि अचानक रस्त्यात थांबली. अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, पण बैल काही पुढे सरके ना. त्यावर गडी बोलला की त्यांना रात्रीचे भूत दिसतात. थोडा वेळ झाला आणि बैल पुन्हा चालू लागली. सांगा बरं असं का झालं. त्यावर गावकरी घाबरून म्हणतात, त्यांना भूत दिसली होती, ती अदृश्य झाली असतील. त्यावर पोपटराव म्हणतात, भूताच्या नानाची टांग, अरे 25 किलोमीटर चालत आली होती, त्यांना तहान लागली होती, ते पाणी पिले आणि परत चालू लागले. ते म्हणतात, आमचे आजोबा म्हणतात म्हणून सगळं खरं आहे असं नाही, पण व्यंकू महाराज म्हणतात ते मात्र 100% खरं आहे. व्यंकू महाराज म्हणतात, आम्ही जरा धनेशच्या घरी जाऊन येतो. त्यावर पोपटराव म्हणतात, मी आलो असतो, पण मला अर्जंट मीटिंग आहे, काय ना जिल्हाध्यक्षांना भेटायचं आहे, गावचा विकास आधी. त्यावर व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघू लागतात. त्यावर पोपटराव म्हणतात, व्यंकू महाराज तुमचं आणि आमचं मतभेद आहे, मान्य आहे. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, अहो आपला फक्त मतभेद आहे, मनभेद नाही. त्यावर पोपटराव म्हणतात, तुम्ही एकदम मुरब्बी राजकारणासारखं बोललात. पुढे ते म्हणू लागतात, बरं का मंडळी, ह्यावेळेस मला जमलं नाही, पण पुढच्या वेळेस व्यंकू महाराजांना मी तिकीट नक्कीच देणार. त्यावर व्यंकू महाराज हसून बोलू लागतात, अहो मी जन्माला आलो तेव्हापासूनच मला विठुरायाच्या सेवेचं तिकीट मिळालं आहे, माझ्यासाठी हेच खूप आहे, त्यातच मी खुश आहे आणि मला आता दुसरं काहीच नको, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे पप्याची आई फोनवर बोलत असताना गोपाळ आणि अधोक्षज घराच्या बाहेर पडतात. तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की इंदू तिथे नाही आहे. त्यावर अधोक्षज म्हणतो, इंदूला भूताने तर नसेल नेलं. त्यावर गोपाळ घाबरतो आणि तिला शोधायला निघतो. इंदू जाऊन बघते तर एक माणूस कांबळं पांघरून चाललेला असतो. इंदू त्याच्या मागे मागे जाऊ लागते. रस्त्यात तिला एक काठी भेटते. ती काठी उचलते आणि त्याचा पाठलाग करू लागते. त्या माणसाच्या लक्षात येतं की आपल्या मागे कोणीतरी आहे, म्हणून तो वळून बघतो. तेवढ्यात इंदू घराच्या मागे लपते. पुन्हा तो माणूस चालू लागतो आणि इंदू त्याचा पाठलाग करू लागते. थोड्या वेळाने इंदूला तो दिसेनासा होतो. इंदू इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करते, एवढ्यात तर इथेच होता, कुठे गेला. तेवढ्यात तो माणूस मागून येतो आणि इंदूचं तोंड दाबतो. इंदू घाबरते. तेवढ्यात तो तिच्या तोंडावरचा हात बाजूला करून डोक्यावरचं कांबळं काढतो. बघते तर काय,
ते अंताजी असतात हे बघून इंदूला धक्का बसतो. इकडे व्यंकू महाराज, आप्पा आणि गावकरी धनेशच्या घरी त्याला भेटायला येतात. त्याला खाटेला बांधलेलं असतं आणि तो साडीवाली बाई दाढीवाली बाई बोलत असतो. तेवढ्यात आप्पा त्याच्या आईला वहिनी वहिनी म्हणून आवाज देतात. धनेशची आई बाहेर येते आणि म्हणू लागते, काय हो आप्पा? त्यावर आप्पा म्हणतात, धनेश बरा आहे का? कशी त्याची तब्येत आता? त्यावर ती बोलू लागते, काय हो आप्पा, तुमचे डोळे फुटलेत का? दिसत नाही का माझे पोराचे काय हाल चाललेत ते? सारखं एकच बोलत असतो. माडीवाली बाई आणि नुसता मोठमोठ्याने हसतो काय? डोकं उठलंय माझं. एक काम करा, तुम्ही इथून त्याला घेऊन जा, नाहीतर तो बत्ता उचलते आणि त्याच्या डोक्यात घालते. त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, अहो वहिनी, नका असं नका करू, अहो लेकरू इथे. पुढे ते विचारू लागतात, बरं डॉक्टर काय म्हणाले? ते डॉक्टर, पण त्याने त्यांना हात लावू दिला तर ना? नको त्या ठिकाणी चावला, डॉक्टर पळून गेला. पप्पा बोलतात, अहो वहिनी, शहाणा पोरगा येतो, तो कशाला चावल? त्यावर धनेशची आई म्हणू लागते, तुम्हाला खोटं वाटतंय आप्पा, मग जाऊन बघा त्याच्याजवळ. आप्पा त्याच्याजवळ जायला निघतात. तेवढ्यात तो जोरात ओरडून उठतो, साडीवाली बाई दाढीवाली बाई, आणि म्हणू लागतो की ज्याला दाढी आहे त्याला ती नाही सोडणार. त्यावर रामा घाबरतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.